हरिओम. ज्यांच्या डोक्यात केवळ आत्मस्वरूपाचं अनुसंधान असतं, त्यांचं बघणं बोलणं असे एकूण सगळेच चिंतन आत्मस्वरूपाचे असते. अशा साधकाकडे सामान्य विषय फिरकतही नाहीत. या अवस्थेलाच तुकोबा म्हणतात, विषय तो झाला त्यांचा नारायण. त्यामुळे विषयाची बाधा होणे हा प्रश्न अशा साधकांसाठी शिल्लक राहत नाही. असा साधक सदा सर्वदा प्रसन्नचित्त असतो आणि यातून शांत झालेला असतो, कारण त्रिविध ताप त्याला सतावतच नाहीत. चित्त प्रसन्न असणाऱ्यांची बुद्धी ईश्वरामध्ये लवकर स्थिर होते. अशांनाच ध्यानामध्ये पटकन रममाण होणं साधतं. अशीच ध्यानाची सिद्धता स्वामी विवेकानंदांजवळ होती. म्हणून ध्यानाला बसताच क्षणी डोळे मिटून ते खोल समाधीमध्ये ध्यानावस्थेत जाऊ शकत असत. म्हणून माऊली म्हणतात, देखे अखंडित प्रसन्नता, आथी जेथ चित्ता, तेथ रिगणे नाही समजता संसार दुःख. मनाविरुद्ध घटना घडल्यावर सुद्धा चित्ताची प्रसन्नता बिघडत नसेल तर त्याला स्थिर बुद्धी म्हणावं, आणि हीच खरी भगवंताची कृपा आहे. बुद्धी स्थिर राहण्याचा आणि मनाच्या समाधानाचा अत्यंत जवळचा संबंध आहे. प्रत्येक बाबतीत मन सकारात्मक विचार करायला शिकलं तर प्रतिकूल घटनांमध्ये सुद्धा सुख शोधण्याची कला हाती लागते. आज जे दुःख आहे त्यामध्ये भगवंताचा चांगलाच हेतू असतो. त्यामध्येच उद्याच्या सुखाचं बीजारोपण असतं, हे समजून शांत राहावं. असलेलं धैर्य खचत जाण्याचं कारण म्हणजे मनाचा नकारात्मक विचार, आणि प्रतिकूल परिस्थितीला धैर्यानं सामोरं जाणं म्हणजे मनाचा सकारात्मक विचार. संत अशाच प्रकारे आपल्या सुखदुःखाकडे त्रयस्थ म्हणून पाहत असतात. त्याच्याकडे भगवंताची लीला समजून किंवा प्रारब्धाचा भोग समजून ती भोगून संपवण्याकडे संतांचा कल असतो. यासाठी सकारात्मक राहून मन शांत ठेवण्याची कला अंगी बाणवल्याखेरीज सुखाची प्राप्ती होणार नाही, हे 100% सत्य आहे. सुखदुःखाच्या लाटा कुणाच्या जीवनात येत नाहीत. साक्षात श्रीकृष्ण परमात्मा समोर असताना आणि साक्षात शंकरांवरही विजय प्राप्त केलेला अर्जुनासारखा परमप्रतापी योद्धा समोर असतानाही अभिमन्यू अधर्माने मारला गेलाच ना, पण कृष्णार्जुनांनी हे दुःख शांतपणे पचवले. साक्षात ज्ञानेश्वर महाराजांच्या वाट्याला जे दुःख, हाल, अपमान, त्रास आला, त्यापेक्षा आपल्या वाट्याला आलेले दुःख जास्त नसूनही आपण गर्भगळीत होतो. इतिहास, पुराण, संतचरित्र अभ्यासनाचा फायदाच हा असतो की या महान पुरुषांच्या चरित्रातून आपल्या मनाला स्थिर, प्रसन्न कसं राहावं, ठेवावं याची कला आणि प्रेरणा साधता येते. म्हणून हे महान तत्वचिंतन समन्वयाने ऐकावं लागतं. त्यातील विरोधाभास समजून घ्यावा लागतो आणि त्यातील रहस्य कळेपर्यंत त्याचा सखोल अभ्यास करत राहायला लागतं. म्हणून नैष्कर्म्य स्थिती प्राप्त होईपर्यंत विहित कर्म म्हणजेच स्वधर्माचं पालन करणे, कर्तव्य करत राहणे योग्य असल्याचे श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला समजून सांगतात. तोच उपदेश आपल्यासाठी देखील आहे. याच्यावरती चिंतन करून आज इथेच थांबू. रामकृष्ण हरी.